गाणी लागते देवांची. देवाचा बड्डे आहे माहिती आहे. देवाचा बड्डे आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हाय, मी सुप्रिया किरण पाटील, VMK अँड सुप्रिया लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला आता कळलंच असेल, हा व्हिडिओ आहे दुसरा गुरुवार मार्गशीर्ष आणि त्या दिवशी होती दत्त जयंती. आणि त्याच्यात अजून एक भर मी पारायणाला सुरुवात केली होती. म्हणजे घरच्या घरी पारायण वाचत होते. तर समूहामध्ये म्हणजे मठामध्ये जेव्हा पारायण वाचतात तेव्हा ते दत्त जयंतीला पूर्ण पाठ वाचून होतात, पूर्ण पारायण होतं आणि मग शुक्रवारी त्याचं उद्यापन होतं. पण मी घरीच करत होते आणि पहिल्यांदाच करत होते, त्यामुळे जसं ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे पारायण म्हणजे गुरुचरित्रामध्ये की ते शुक्रवारी गाईला नैवेद्य देऊन शनिवारी चालू करायचं. तर त्या पद्धतीने मी चालू केलं. तर माझं उद्यापन हे शुक्रवारीच होणार आणि त्याच दिवशी माझे पाठ पूर्ण होणार आहेत. असं आहे. पण किती सुंदर दिवस होता की मार्गशीर्ष गुरुवार होता दुसरा, त्या दिवशी दत्त जयंती होती आणि माझ्या पारायणाचं पण 6वा दिवस होता. तर खूप आनंदाचा दिवस होता. आणि त्यानिमित्ताने मी त्या दिवशी केले होते बेसनचे लाडू, जे स्वामींना फार आवडतात. तर अशा प्रकारे माझी पूजा खूप आनंदाने उत्साहाने केली होती दत्त जयंतीच्या दिवशी. खूप मस्त छान वाटलं होतं त्या दिवशी. आणि पारायण करताना एक वेगळीच ऊर्जा मिळते हे अनुभव आला आहे मला. कारण 7 तास कंप्लीट झोपणारा मी, फक्त पारायण वाचायला कधी कधी 3 तासच मला झोप मिळायची, पण मला काहीच वाटत नव्हतं. म्हणजे एक उत्साह होता किंवा झोप येते परत, कारण मी पारायण करत होते आणि मी ऑफिसला पण जात होते. तर मग सकाळी मला लवकर उठायला लागायचं. मिस्टर उशिरा येतात कामावरून, त्यामुळे रात्री झोपायलाही लेट होतो. 11:30 होतात, कधी 12 पण होतात. तुम्ही बघताय मी शुक्रवारचं हे दाखवते, फ्रायडेचं. ते जे घड्याळ आहे ते आमचं पुढे आहे 15 मिनटं. एक्झॅक्ट टाईम 5 डिसेंबर फ्रायडे 3:18. म्हणजे माझी सगळी तयारी झालेली. मी पूजेला सुरुवात करणार होती. म्हणजे अंघोळ लादी वगैरे पुसून सगळं होऊन मी पूजेला 3:18ला बसले. पहिलं गणपतीला स्नान, मग त्यांना पुसून वगैरे विधिवत पूजा, त्यांच्यानंतर मग स्वामींची दत्तगुरूंची पूजा, असं सगळं पूजा करून त्याच्यानंतर एक माळ गायत्री जप, एक माळ दत्तगुरूंचा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र, आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ याची जपाची एक माळ, असं करून झाल्यानंतर मग गुरुचरित्राला सुरुवात. मग ते गुरुचरित्राची सुरुवात करताना मला काही व्हिडिओ वगैरे करता आलं नाही, कारण पूर्ण लक्ष गुरुचरित्रावर असतं. त्यामुळे मला ते गुरुचरित्र सुरू करायच्या आधी, म्हणजे पाठ चालू करायच्या आधी त्याची मी विधिवत रोज पूजा करायची. असं छान असं झालं त्या दिवशी शुक्रवारी. आणि नंतर 10:30ला शुक्रवारी आरती केली. कारण जसं गुरुचरित्रामध्ये लिहिलेलं आहे की 10:30च्या आधी
आरती करून घ्यायचं, 10:30पर्यंत नैवेद्य दाखवायचा आणि गाईचा नैवेद्य पण काढायचा आणि तो दाखवायचा. तर हे नैवेद्याला पुरणपोळीचा बेत होता, घेवड्याची भाजी होती, वरण भात आणि शुक्रवार होता म्हणून मी चण्याची भाजीसुद्धा बनवलेली. असं सगळं जेवण. पहिला नैवेद्य गणपतीला, दुसरा स्वामींना, तिसरा दत्तगुरूंना आणि चौथा गुरुचरित्रला, असे 4 नैवेद्य आणि 5वा आपल्या घरच्या कुळदेवीला, इष्टदेवाला, असे 5 नैवेद्य. आणि नंतर गाईला आणि 4 कुत्र्यांना असे नैवेद्य वेगळे काढले होते. तर गाईला घरी नैवेद्य दाखवल्यानंतर मग मी गाईचा नैवेद्य पहिला गाईला द्यायला आली. ते तबेला आहे आमच्या मागे, तिकडे गेलेली आणि एक गाईला द्यायला गेली पण खूप साऱ्या गाई आल्या तिकडे. आम्ही थोडंसं घाबरलो. हे बघा, बघताय का तुम्ही, खूप 3-4 गाई आलेल्या तिकडे. आणि माझं गुरुवारचं पण आदल्या दिवशीचा एक नैवेद्य होता, जो आपण मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी गाईचा नैवेद्य करतो, तो आणि हा नैवेद्य असं देऊन आले. त्यानंतर एक जोडपं ठेवलेलं, त्यांना पहिलं जोडप्याला जेवण घातलं. त्यांना यथाशक्ती जे काय देता आलं ते दिलं. त्या भाऊंना लवकर जायचं होतं कामाला म्हणून त्यांना आधी हे केलं आणि मग त्यांच्या मिसेस नंतर ह्या ताईंची पण ओटी वगैरे भरली. यथाशक्ती त्यांनाही जे देता आलं ते देण्याचा प्रयत्न केला आणि असं माझं जोडप्यांचं जेवण आणि ते सगळं पूर्ण झालं. त्याच्यानंतर आपण पोथी कशी उचलतो ते बघा. चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे 3 वेळा अवधूत चिंतन गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असं म्हणून पोथी उचलली. आणि मी त्या दिवशी सगळं पूजा हे नाही केलं, तर मी ते शनिवारी केलं. पोथी फक्त उचलून त्याचं सांगता केली, म्हणजे उद्यापन केलं पोथी उचलून, पण दुसऱ्या दिवशी मग शनिवारी सगळं केलं. हे आम्ही सगळे त्या दिवशी जेवत होतो. मैत्रिणींनी मला खूप हेल्प केली आणि हे शनिवारी परत मी दिवा वगैरे सगळं लावलं आणि त्याच्यानंतर एकदा नमस्कार वगैरे करून नंतर मग पोथी लाल कपड्यामध्ये गुंडाळून जागेवर ठेवली आणि त्याच्यानंतर ज्या मूर्त्या मी जी रोज ठेवते त्या ठिकाणी ठेवल्या. त्यानंतर कळसावरचा जो नारळ आहे तो लाल कपड्यामध्ये बांधून मुख्य दरवाजाच्या वरती लावला. कळसातलं पाणी सगळ्या घरामध्ये शिंपडलं आणि उरलेलं पाणी तुळशीला सोडून बाकीच्या सगळ्या झाडांना घातलं. अशा प्रकारे सगळी पूजा झाली. खूप आनंदाने मस्त झाली. आणि तुम्हाला हे कसं वाटलं व्हिडिओ आणि नक्कीच सांगा. थँक्यू. बाय बाय.